निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात स्थानिक गुन्हे शाखेची गुटखा माफियावर मोठी कारवाई। गुटखा माफिया प्रभाकर गुळवे याला पुन्हा एकदा बेड्या ठोकण्यात आल्यात, तर आणखी दोघांवर देखील गुन्हा दाखल झालाय। काही वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील रणखांब येथे राहणारा तरुण प्रभाकर अण्णासाहेब गुळवे हा गुटखा तस्करी करत आहे। अनेकदा त्याच्यावर कारवाई झाली आहे, परंतु हा प्रभाकर गुळवे जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याचा हा धंदा जोमात सुरू राहतो। काल स्थानिक गुन्हे शाखेने त्याला रंगेहात पकडलं। त्याच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात राजू नामदेव ढेरंगे राहणार खंडेरायवाडी व आफ्रिदी पठाण हे त्याचे साथीदार असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी काल उशिरानं गुन्हा दाखल केला। स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की प्रभाकर गुळवे याचा एका घरामध्ये गुटखा साठा केला आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं त्या ठिकाणी छापा टाकला। 15,600 रुपये किमतीचा विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा यावेळी त्या ठिकाणी आढळून आला। यावेळी प्रभाकर गुळवे याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, राहुल डोके यांनी केली आहे। यावर पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी घारगाव पोलीस ठाण्यात आता फिर्याद दाखल केली आहे। भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रभाकर गुळवे हा गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा तस्करीचे रॅकेट चालवत आहे। तो पठार भागासह तालुक्यात गुटखा माफिया म्हणून ओळखला जातो। तो साकूर पठार भागासह पारनेर, जुन्नर, राहुरी, संगमनेर या तालुक्यातील खेड्यापाड्यातील टपऱ्यांसाठी गुटखा पुरवण्याचं काम करतो। यात तो त्याची कारचा व कधीकधी पिकअप वाहनाचा सर्रासपणे वापर करताना दिसतोय। तसेच गुळवे या गुटखा माफियाची गुटखासाठी थेट परराज्यात कनेक्शन असल्याचं देखील बोललं जात आहे। रणखांब गावचा परिसर हा जास्तीत जास्त वन विभागाचा असल्यानं येथील वन विभागात जाऊन मध्यरात्रीच्या सुमारास हा गुटखा वाहनांमधून ट्रान्सफर केला जातो। यात विशेषतः पिकअप वाहनांचा व कारचा वापर केला जातो। सध्या साकूर पठार भागात प्रत्येक टपरीवर मिळणारा गुटखा हा प्रभाकर गुळवे हा पुरवत आहे। आज त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानं टपरी धारकांचे देखील धाबे आता दणाणले आहे। परंतु कारवाईमध्ये सापडलेला माल हा अतिशय कमी असून आदल्या दिवशी खाली झालेली पिकअप मधील गुटखा कुठे गेला याची चर्चा मात्र आता उलटसुलटपणे सुरू आहे। प्रभाकर गुळवे याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे नुकतेच तुकाराम मुंडे यांनी काढलेला मोकोका कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल का, की हा आदेश कागदावरच राहील हे बघणं देखील आता महत्त्वाचं राहणार आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर।